अजित पवार गटाचे नेते भाजपमधल्या नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा राष्ट्रवादीला संशय। आक्षेपार्ह मजकूर असलेलं पेज फॉलो झाल्यानं संशय बळावला। सूरज चव्हाण आज तक्रार दाखल करणार। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। आज दुपारी 4 वाजता रमेश चेन्निथलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। महायुतीमध्ये 288 पैकी 168 जागांवर कोणताही वाद नसल्यानं 168 जागांचा तिढा जवळपास सुटला। महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांची एबीपी माझाला माहिती। सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचा जागावाटप पूर्ण करण्यासाठी हालचाली। वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार। शिंदे फडणवीस अजित पवारांची आज चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची 2 दिवस मॅरेथॉन बैठक। येत्या 23 आणि 24 तारखेला बैठक, तर 2 ऑक्टोबर नंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावं जाहीर करणार। महाविकास आघाडी तिसऱ्या आघाडीचा तिढा सोडवणार। मुंबईतल्या 6 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाची रस्सीखेच। महाविकास आघाडीमध्ये वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती। मतदारसंघ एकाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्याकडे असेल तर उमेदवारांची पक्षांतर्गत देवाणघेवाण होणार। तिसऱ्या आघाडीसाठी आज छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची बैठक। तर आमच्या आघाडीचा चेहरा नाही, सगळे मिळून आघाडी चालवणार। राजू शेट्टींकडून भूमिका स्पष्ट। स्वभाव आणि स्वच्छता यावरही विशेष लक्ष द्यायला हवं। सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे। स्वच्छता अभियानादरम्यान मुख्यमंत्री शिंदेंचा राऊतांवर निशाणा। राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक। आज राज्यभर आंदोलनं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पाठिंबा। भाजपला चिंचवडमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता। विद्यमान आमदार अश्विनी जगताप शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत। अंतरवाली सराटीमध्ये 1.5 किलोमीटरच्या परिघात आरक्षणासाठी 3 उपोषण आंदोलनं। जरांगेंच्या उपोषणाचा 3रा दिवस तर हाकेंचं वडीगोद्रीत आंदोलन। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर। लाडकी बहीण लाभार्थींशी संवाद साधणार। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या 15 शाळांना सुट्टी जाहीर। भिवंडीतील विसर्जन मिरवणूक राड्यानंतर गृह खात्याची कारवाई। उपायुक्तांची तातडीनं बदली। योग्य पद्धतीनं परिस्थिती न हाताळल्याचा ठपका। भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओतून अडीअडचणीला 1 लाख रुपये काढता येणार। केंद्रीय कामगार मंत्रालयाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।